जी अनंता नारायणा विश्वबीजा सुहास्यवदना विश्वनाथा परात्परा पुरातना जगदवंद्या नगद नारायणा जगदवंद्या नगद नारायणा। ओम शांती शांती शांती। वृक्ष नदी आणि माता। वृक्ष नदी आणि माता नगद रूप दृश्य देवता। मुखे काही न मागता पदरी पडे। या भूतलावरती महात्मा नगद नारायण महाराजांची जी रूप आहेत आपल्याला प्रत्यक्ष रूप दृश्य रूपामध्ये महात्मा नगद नारायण महाराजांचं जर आपल्याला दर्शन हवं असेल तर महात्मा नगद नारायण महाराजांचं कुठे तत्व प्रकर्षाने आढळून येणार आहे, कुठे राहते ते तत्व, ते आपल्याला या ओळीमधनं अनुभवायला मिळते। वृक्ष नदी आणि माता नगद रूप दृश्य देवता। अरे या भूतलावरची जर नगद नारायण महाराजांची तत्व पाहायची असतील तर ती तुम्हाला नदीमध्ये, वृक्षामध्ये आणि आईमध्ये, आईच्या रूपामध्ये पाहायला मिळतात। परत तुम्ही एक गोष्ट आहे की तुम्हाला ईश्वर कधी पाहिलाय का? तुम्ही कधी ईश्वर पाहिलाय का? दृश्य या शब्दाचा अर्थ काय? दृश्य हा शब्द का वापरलाय? नगद दृश्य म्हणजे नगद रूप आहे, नगद रूप दृश्य देवता, जो की नगद नारायण महाराजांना एक दृश्य स्वरूपामध्ये पाहायचंय। म्हणजे दृश्य स्वरूप आणि देवता। कधी तुम्ही देव पाहिलाय का? तुमच्या घरी कधी देव जेवायला आलाय? कधी तुम्ही त्याला चहा पाण्याला बोलवलंय? कधी त्याच्याबरोबर बसून तुम्ही कधी जेवलाय? असं कधी घडलंय? तुम्ही देव कधी अनुभवलाय? प्रत्यक्षामध्ये बघितलाय का? बरं ठीक आहे, तुम्ही बघितला नसेल असा अनुभव तुमच्या आदल्या पिढीला म्हणजे पूर्वीच्या तुमच्या वडिलांना कधी तुम्ही वडिलांना विचारा, त्यांनी कधी देव पाहिलाय का? बरं ठीक आहे, त्यांनी पाहिला नसेल, तुमच्या पूर्ण पिढ्यामध्ये आजोबा पंजोबा पासून कुणी पाहिलं असेल तर सांगा। दृश्य रूपामध्ये आजवर देवता दिसत नाही, कारण एकच, कारण ती अमूर्त अशी संकल्पना आहे। ईश्वर तत्वाची संकल्पना ही अमूर्त आहे, दृश्य स्वरूपामध्ये नाही आहे। मग जर हे महात्मा नगद नारायण महाराजांचं तुम्हाला जर प्रत्यक्ष रूप जर पाहायचं असेल तर ते कुठं पाहायचं? तर ते महात्मा नगद नारायण महाराजांचं प्रत्यक्ष रूप भूतलावरती जर पाहायचं असेल, अरे तुमच्या दारामध्ये असणारा वृक्ष, तो वृक्ष पहा कसा असतो। त्याचा जन्मच कशासाठी? परोपकारासाठी आहे, परहितासाठी आहे। दुसरं काय तर नदी, नदी बघा काय करते। नदीचा जन्मच तुमच्या सर्वांच्या प्राणी मात्राच्या हितासाठी आणि जीवनासाठी, जीवनदायिनी म्हणून ती वाहते। आणि आई, आई जर म्हणाल तुम्ही तर आई म्हणजे खरंच ईश्वरानं जर त्याचं स्वरूप जर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काय असेल, ईश्वर कुठे असेल तर तो आईमध्ये असतो ना। म्हणून आई, नदी आणि वृक्ष, वृक्ष ही देवतेची नगद रूप आहेत, नगदाची रूप आहे। ही तुम्हाला दृश्य रूपामध्ये पाहायची असतील, नगद नारायण महाराजांचं तत्व तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या दारातला वृक्षाकडे तुम्ही एकदा नजर टाकून पहा, त्याचं जीवन पहा। स्वतः उन्हामध्ये असतो, अंगा खांद्यावर पशु पक्ष्यांना खेळवतो, एवढंच कशाला? जिवंतपणे असेल तर छाया देतो, शीतल छाया देतो, फळही देतो। फळं खात नाही, तो देतो, द्यायचं माहिती आहे त्याला। एवढंच नाही, जीवन संपल्यानंतर बघा ज्याचा जन्म, ज्याचं जीवन आणि मृत्यू पावल्यानंतरही तुमची घरं आनंदानं सजवतो, परहितासाठी आहे। ते जे तत्व आहे ना जगामध्ये, परोपकारासाठी जन्माला आलेली जेवढी जेवढी तत्व या सृष्टीमध्ये दिसतात ना, ती सर्व तत्वे
ती सर्व तत्वे कुठे कोट असेल तर ते नगद नारायण महाराजांचं तत्व असते. तुम्ही नगद नारायण महाराजांचे भक्त आहात आणि वृक्षाच्या मुळावरती घाव घालणार आहात. तुम्ही नगद नारायण महाराजांचे भक्त कधीच असू शकत नाही असू शकत. तुम्ही जीवनदायी नदीला जर दूषित करत असाल तर तुम्ही नगद नारायण महाराजांचे भक्त कसे असू शकता? जल जीवन आहे आणि जीवनावरती आक्रमण करणारा नगद नारायण भक्त असू शकत नाही ना. आणि जो नगद नारायण महाराजांचा भक्त असेल तो कसा मात्र भक्त असावा? घरामध्ये तो जर रोज उठवून जर आईचं दर्शन घेत असेल ना तर नगद नारायण महाराजांचं साक्षात भेट, साक्षात स्वरूप त्याला कुठेही जगामध्ये शोधायला जायची गरज लागणार नाही. आणि मग यानं काय होणार भाऊ? यानं एकच होणार, एकच आहे. मुखे काही न मागता पदरी पडे. अरे या जगामध्ये ना तुम्हाला जे जे तुमच्या मनामध्ये जे काही आहेत इच्छा त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला न मागताही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि होणारच. हा नगद नारायण महाराजांचा पूर्ण पूर्ण नगद असा आशीर्वाद आहे. म्हणून तर चला नगद नारायण महाराजांचं चिंतन करूया. ओम नगद नारायणाय नमः. ओम नगद नारायणाय नमः. ओम शांती शांती शांती.